हाके बोके भंजाळ्यावानी करू लागले। मित्रांनो, लक्ष्मण हाके याच्यावर परिणाम झाला की काय असं महाराष्ट्रातून चर्चा होत आहे। कारण मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम हा लक्ष्मण हाके करत आहे। नेमकं लक्ष्मण हाकेचं म्हणणं काय आहे आणि त्यांनी वादग्रस्त विषयावर काय भाष्य केलं या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, हाकेचं सटकलं असं महाराष्ट्रातून मराठा समाजातून आणि जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांच्यामधून चर्चा होत आहे। कारण त्याला कारणही तसंच आहे। कारण परवा गेवराई या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त त्यांना बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी वादग्रस्त विषय काढला की तुम्हाला मराठा समाजाला त्यांनी उद्देशून असं सांगितलं किंवा असं बोलले की जर तुम्हाला आमच्या जातीत आमच्या खालच्या जातीत यायचं असेल तर तुमच्या मुलींशी आमची मुलं लग्न करायला तयार आहेत, असं वादग्रस्त विषयावर लक्ष्मण हाके यांनी विधान केलं आणि एकच महाराष्ट्रामध्ये टीकेला झोड उठली। कारण लक्ष्मण हाके नावाच्या एका विकृत माणसाला हे बोलणं शोभत नाही आणि जसाच तो बोलला तसाच आमचे संभाजीनगरचे रमेश पाटील यांनी लग्नाला होकार दिला की लक्ष्मण हाके माझा जिजा होऊ शकतो, कारण मी लग्नाला तयार आहे। मित्रांनो, असं वेगवेगळं लक्ष्मण हाकेच्या मुलीपर्यंत लक्ष्मण हाकेच्या बहिणीपर्यंत लोक जाऊ लागले। कारण एका हाताने टाळी वाजत नाही। ज्या वेळेस लक्ष्मण हाकेने हे असं वादग्रस्त विधान करणं चुकीचं होतं, परंतु ज्या वेळेस लक्ष्मण हाके एखाद्या बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले परंतु त्याचा परिणाम काय होईल हे त्यांनाही कदाचित माहीत नसावा। म्हणून महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक मिनटाला त्यांना फोन कॉल्स येत आहेत आणि त्यांना विचारणा केली जात आहे की हाके साहेब, आपण आपली बहीण असेल तर आम्ही लग्न करायला तयार आहोत, आपली मुलगी असेल तर आम्ही लग्न करायला तयार आहोत, असं महाराष्ट्रामधून त्यांना कॉल्स येत आहेत आणि कॉल्सच येत नाहीत तर त्यांना धमक्याही दिल्या जात आहेत। मित्रांनो, मराठा समाज आणि ओबीसी समाज हा वेगळा नाही, परंतु लक्ष्मण हाकेने जे विषय मांडला तो विषय पण जुनाच आहे, तो काही नवीन नाही। कारण ज्याचं पूर्वीही इंटरकास्ट मॅरेज होत होते, आजही इंटरकास्ट मॅरेज होतात। पूर्वी जे काही लक्ष्मण हाके म्हणतात की आमच्या मुली किंवा आमच्या मुलांसंग लग्न तुमच्या मुली द्या, तर तसं ज्याला जमतं ते कुणाला विचारायची गरज नाही, ते ॲटोमॅटिकच आपल्या सोयीनुसार लग्न करतात, लव्ह मॅरेज करतात, आंतरजातीय विवाह करतात। म्हणून तो विषय काही नवीन नाही, परंतु वादग्रस्त विषय करायला आपण करू नये। कारण आपण एक प्राध्यापक आहात। कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडतील, ओबीसी आणि मराठा हा विषय संपलेला असेल। कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ओबीसीमधून जे आरक्षण मिळावं यासाठी जो काही पाठपुरावा केला तो मनोजदादा जरांगे पाटील यांनी केला आहे आणि आता तज्ज्ञांच्या मते हा विषय संपलेला आहे की मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावं का, तर तो ओबीसीतून या सरकारने दिला आहे। आणि राहिला विषय मराठा समाज ओबीसीत घुसायचा की ओबीसी मराठ्यात घुसायचा, तर हे पंजाबराव देशमुख 1994 रोजी ज्यावेळेस पंजाबराव देशमुख हे प्रचार प्रसार करत होते त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मराठा समाजाने कुणबी आरक्षणमधून त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केली। परंतु मराठवाड्यामध्ये जे मराठा समाज होता तो गडीवरचा होता, वाड्यावरचा होता।
म्हणजेच पाटीलकी देशमुख होते आणि त्यांनी लोकांना असं अंधारात ठेवलं की आपण ओबीसीमध्ये जायचं म्हणजे आपण मराठा सोडून द्यायचं का, या विषयावरून मराठवाड्यातले लोक ओबीसीत गेले नव्हते. परंतु उर्वरित महाराष्ट्रामधले जे काही लोक मराठा समाज होता तो ओबीसीत पूर्वीच गेलेला होता. म्हणून हाके साहेब, आपण एवढा आऊचा बाऊ करायची गरज नाही, कारण आपला बोलावता धनी कुणीतरी आहे हे आपल्यालाही माहीत आहे की पश्चिम महाराष्ट्र आपण ज्या मतदारसंघामध्ये राहता त्या मतदारसंघामध्ये मराठा समाज हा ओबीसी समाजामध्ये येतो. पश्चिम महाराष्ट्र झाला, उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ असन, गोंदिया, गडचिरोली, बुलढाण्यापासूनचा जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण ओबीसीमध्ये येतो. परंतु मराठवाडा फक्त राहिला होता आणि या मराठवाड्यामध्येच आंदोलन करण्याची गरज पडली आणि ती आज नाही तर कमीत कमी 30, 35, 40 वर्षापासून हा ज्वलंत धगधगता विषय लावून धरण्याचं काम काही मराठा नेत्यांनी केलं. परंतु 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने हे आंदोलन पेटत गेलं आणि पेटत गेल्याच्या नंतर याला यश पण आलं आणि यश आल्याच्या नंतर तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्यातूनच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात आलं. आणि जे काही उर्वरित मराठे राहिले होते त्याच्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राहिलेलं आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं आहे. म्हणून कोणीही कुणामध्ये घुसलं नाही आणि घुसण्याचा प्रयत्नही केला नाही. ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही आणि मराठा समाज कधी ओबीसीवर अन्याय करणार नाही, कारण मराठा समाज हा ओबीसींचा थोरला भाऊ आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि परंतु ओबीसीतले लोक न भांडता NT मधले लोक भांडत आहेत, कारण लक्ष्मण हाके हा NT मधील प्रवर्गातून येतात आणि बाकीचे जे काही आहेत ते पण दुसऱ्या प्रवर्गातून येतात. म्हणून ओबीसी आणि मराठा यांनी कुठंही भांडणं करण्याचं काम करू नये आणि जे लावत असतात त्यांच्यापासून सावध राहावं असा मराठा समाजातून जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचं मत आहे. कारण मराठा आणि ओबीसी हे एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तरी मित्रांनो, लक्ष्मण हाके हा खरंच डोक्यावर पडलेला आहे का हे आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओला पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.